त्याच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी सुरुवातीलाच आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत असताना आज या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांची विशेष उपस्थिती आहे ते अक्षय दांडेकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर साळवे सर, डॉक्टर नितीन थोरात, डॉक्टर सुदाम भुजबळ, ज्युनियर विभागाचे सुपरवायझर प्राध्यापक जिटे सर, तिन्ही फॅकल्टीचे इन्चार्ज प्राध्यापक थोरात श्रीकांत, प्राध्यापक भुजबळ रमेश, प्राध्यापिका सौ बोरुडे मॅडम, फिजिकल डायरेक्टर प्राध्यापिका बागुल मॅडम, प्राध्यापक दफळ सर, NCC केअरटेकर डॉक्टर किरण ढवळे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर कानडे सर, या ठिकाणी सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक दरेकर सर, कार्यालयीन अधीक्षक राऊत सर, विशेष करून या ठिकाणी उपस्थित असणारे या महाविद्यालयाचे माजी सहकारी, त्याचबरोबर NSSचे प्राध्यापक बुलाके सर, प्राध्यापक बैरम सर, विविध विभागांचे विभाग प्रमुख, माझे सर्व सहकारी, NCCचे सर्व कॅडेट्स, NSS मधील स्वयंसेवक, वसतिगृहातील विद्यार्थिनी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वजण, तुम्हा सर्वांना भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। 26 जानेवारी 1950, खरं तर स्वातंत्र्य आपल्याला 15 ऑगस्ट 1947ला मिळालं। 26 नोव्हेंबर 1949ला राज्यघटना तयार झाली आणि तिचा स्वीकार 26 जानेवारी 1950 रोजी झाला आणि खऱ्या अर्थानं संविधान स्वीकारून किंवा ते लागू करून लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून भारताची नवी ओळख जगामध्ये निर्माण झाली। स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशासमोर अनेक आव्हाने होती, परंतु त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मसुदा समितीनं संविधान तयार केलं आणि या संविधानानं देशाला एक मजबूत पाया दिला गेला। समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही या संविधानाची 4 मूल्य खरी शक्ती आहेत। आजचा दिवस त्या संविधानाचा सन्मानाचा व त्यातील मूल्य आणि आदर्श आचरणात आणण्याचा संकल्प करण्याचा दिवस, आणि त्यामुळं चला संविधान आठवूया, त्यामधील मूल्य आठवूया आणि ती मूल्य आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया। 15 ऑगस्ट 1947 रोजी जे स्वातंत्र्य मिळालं, आपला देश जो पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला, त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये खरं तर तो स्वातंत्र्य लढा हा त्याग, बलिदान आणि संघर्षाची महान गाथा आहे। पुढे 26 जानेवारी 1950 रोजी आपण प्रजासत्ताक झालो, आपण स्वतःचे कायदे स्वतः ठरवण्याचा अधिकार मिळवला आणि यासाठी हजारो स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, महापुरुषांचे विचार व जनतेचा संघर्ष, यामुळेच हा दिवस आपल्यासाठी पवित्र आहे। या वारसाचे जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। खरं तर स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वतंत्रता म्हणजे काय, तर मग स्वतंत्रता म्हणजे किंवा स्वतंत्रता हमें बहुत कुर्बानियों के बाद मिली है, अब इसको बनाने रखना हमारा कर्तव्य है। त्यामुळे खूप कष्टानं
खूप श्रमातून, खूप बलिदानातून, खूप संघर्षातून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. आणि हे स्वातंत्र्य आपण उपभोगत असताना खरं तर त्या सर्व गोष्टीची, त्या त्यागांची, प्रत्येक महान पुरुषाची आठवण आपल्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये असणं आणि त्यांनी दिलेला हा वारसा जतन करण्याचा आणि पुढं वाढवण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने करणं आज काळाची गरज आहे. खरं तर भारतीय संविधान जे आहे ते सर्वात विस्तृत, जगातलं सर्वात विस्तृत आणि लोकशाही मूल्यांनी परिपूर्ण संविधान आहे. प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करण्याचा हा संविधानाचा गाभा आहे. जबाबदार नागरिक बनणं, कायद्याचा आदर करणं आणि समाजात समतेचा संदेश देणं ही संविधानाची खरी अंमलबजावणी आहे. दुर्दैवाने आज माणसामध्ये अधिकाराची जाणीव जास्त आहे, परंतु कर्तव्याची नेणीव म्हणा किंवा उणीव भासत आहे. मग कर्तव्य म्हणजे तरी काय? तर महात्मा गांधी असं म्हणतात, तेरे बुद्धि और हृदय को जो सत्य लगे वही तेरा कर्तव्य आहे. म्हणजे माणसाच्या सदसद विवेक बुद्धीला जे सत्य वाटतं त्या सत्यावर किंवा सत्याच्या वाटेवर चाललं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण त्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून जे जे काही मला सदसद विवेक बुद्धी सांगते, माझं हृदय सांगतं, माझी बुद्धी सांगते ते करणं हा त्याचा अधिकार आहे, त्याचबरोबर कर्तव्य आहे. मला वाटतं जर प्रत्येकाने हे केलं तर आता असलेल्या ज्या समस्या आहे आपल्यासमोर त्या सगळ्या समस्या दूर होतील आणि नवीन समस्या निर्माण होणं बंद होईल. खरं तर जबाबदार नागरिक म्हणजे आपण ज्या पदावर आहोत, ज्या पदाचे अधिकार वापरायचे त्या पदाचे अधिकार आपण वापरायचे, पण कर्तव्यही पार पाडणे तितकेच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. मी शिक्षक आहे. शिक्षक म्हणून माझी जी कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे ती मी पार पाडणे गरजेचे आहे. एखादं काम सांगितलं कुणीतरी, मी त्या पदावर आहे म्हणून पार पाडणे आवश्यक आहे किंवा मी त्यास उत्तरदायित्व आहे ही माझी नेहमी भावना असली पाहिजे. सांगकामे तर अनेक असतात, पण आपल्याला लोकशाही टिकवायची असेल, देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल, आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आणि आपल्यालाही सुखी ठेवायचं असेल किंवा जीवन सुकर आणि सुसह्य करायचं असेल किंवा ते व्हावं असं वाटत असेल तर त्यास अनुसरून संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्य यास अनुसरून आपली जबाबदारी ओळखून काम करणं ही काळाची नितांत गरज आहे असं मला वाटतं. बऱ्याच वेळा प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या एकट्याच्यानं काय होणार आहे, पण एकट्यानं टाकलेलं पाऊल कदाचित दुसरा पाऊल ते पाऊल टाकेल आणि प्रत्येकानं तसं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला ते एकानं टाकलेलं पाऊल जरी लहान पाऊल वाटत असलं तरी ते लहान पाऊलसुद्धा बदल घडवू शकतं हे मात्र आपण निश्चित मनामध्ये ठेवलं पाहिजे. फक्त एकच अट आहे की पडणारी पावलं, की टाकली जाणारी पावलं विघातक गोष्टीपेक्षा विधायक गोष्टीसाठी एकत्र येण्याची, एकत्र चालण्याची आवश्यकता मला वाटते. मी शिक्षक म्हणून माझं कर्तव्य मी ओळखणं आवश्यक आहे. वेळेवर येणं, वेळेवर जाणं, तास घेणे, विद्यार्थ्यांचे कल्याण साधण्यासाठी सदैव तत्पर असणे, त्यांच्या कल्याणासाठी जे जे योगदान मला शिक्षक, गुरु आणि पालक म्हणून देता येईल ते देणे हे माझे आद्य कर्तव्य आहे असं मी मानतो. एखाद्या आस्थापनेत बेशिस्तपणा, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, बेदरकारपणा, कर्तव्यनिष्ठेची उणीव, अवक्तशीरपणा येण्यास कोण कारणीभूत असतं याचं चिंतन होणं आवश्यक वाटतं. दुसऱ्याला दुसरे देणे किंवा जबाबदारी झटकणे ही अतिशय सोपी गोष्ट आहे आणि तो प्रत्येकजण करतच असतो. अलीकडं तिकडं माणूस जास्त झुकलेला दिसतो असं माझं ठाम मत आहे. खरं तर हे मोठं दुर्दैव आहे. यात बदल व्हावा असं वाटत असेल तर सुरुवात आपल्यापासून प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आणि म्हणून इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. चला आजच्या या पवित्र दिनी नवभारत घडवण्याची शपथ घेऊया, जिथे अन्याय, भेदभाव, भ्रष्टाचार नसेल,
जिथे प्रत्येक नागरिकाला सन्मान, सुरक्षितता व संधी असेल व जिथे कुणीतरी सांगितले म्हणून, लादले म्हणून नव्हे तर मनापासून हे माझं कर्तव्य आहे या भावनेनं आपण काम करूया व आपल्या कृतीतून देशप्रेम दाखवूया व परत एकदा सुजलाम सुफलाम भारताचं स्वप्न साकार करूया। खरं तर मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। कर्तव्य पथ पर चलते रहो तो कामयाबी निश्चित है, वरना हार मानकर बैठने वालों की बस पहचान बाकी है, बस पहचान खो जाती है, बस पहचान खो जाती है। शेवटी आपण सर्वजण एक लक्षात ठेवूया, समय बड़ा बलवान है, समय बड़ा बलवान है, कब किसको फर्श से अर्श तक पहुंचा दे। समय बड़ा बलवान है, कब किसको फर्श से अर्श तक पहुंचा दे मालूम नहीं। परिश्रम करना कर्तव्य है, करते रहिए, बाकी सब समय पर निर्भर है, बाकी सब समय पर निर्भर है। मी पुन्हा एकदा 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय कर्मवीर।